आकाशवाणी मुंबई केंद्र. ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या कारकिर्दीवर आधारित डॉक्टर मृदुला दाढे यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आता आपण ऐकूया. संगीतकार मदन मोहन हे नाव उच्चारलं की लग जा गले, आपकी नजरों ने समझा, प्यार के काबिल मुझे, कौन आया मेरे मन के द्वारे, फिर वही शाम, अशी कितीतरी गाणी ओळीने आठवत जातात. आज आपण ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या संगीताची वैशिष्ट्य, त्यांच्या संगीताची शैली उलगडण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सुरावटीतून शब्दातला भाव नेमकेपणाने व्यक्त करणारे संगीतकार मदन मोहन. त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे यांना. नमस्कार मृदुलाताई. नमस्कार. मृदुलाताई ह्या गायिका आहेत, हिंदी चित्रपट संगीताच्या अभ्यासक आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रयोगशील संगीतकार हा त्यांचा PhDचा विषय होता. रहे ना रहे हम, अफसाना लिख रही हूँ ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. संगीताची जाण वाढवण्यासाठी त्या व्याख्यानं देत असतात, तसंच संगीतावर आधारित असे विशेष कार्यक्रम सादर करत असतात. अमरलता, साहिरनामा, गीतकार शैलेंद्र, संगीतकार मदन मोहन यांच्यावर आधारित मृदुलाताईंचे कार्यक्रम हे अत्यंत लोकप्रिय आहेत. मृदुलाताई, संगीतकार मदन मोहन यांच्या संगीताची वैशिष्ट्य आज आपण उलगडणार आहोत, तर त्याआधी त्यांची थोडीशी पार्श्वभूमी आम्हाला सांगाल का? नमस्कार. सर्व रसिक श्रोत्यांना मी अभिवादन करते आणि मदन मोहन या अतिशय प्रतिभाशाली संगीतकाराबद्दल मी आज बोलते आहे. तुम्हा सगळ्यांची अनुमती मागते, कारण फार मोठा अथांग विषय आहे. इतका मोठा संगीतकार मदन मोहन आणि त्यांच्या रचनांचा ठाव घेणं हे अतिशय कठीण काम आहे. पण एक अभ्यासक म्हणून मला जे काही आढळलं, जे माझं निरीक्षण आहे ते मांडण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. माझ्या मर्यादांचीही मला जाणीव आहे, पण मला श्रोत्यांना हे विशेष करून सांगायला आवडेल की आज आपण ह्या कार्यक्रमात जे ऐकणार आहोत ते एक शुद्ध आस्वादक या भूमिकेतून आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. कारण जी माहिती आपल्याला गुगलवर सहज उपलब्ध आहे, विकिपीडियावर उपलब्ध आहे की किती सिनेमे झाले, काय वय होतं, किती गाणी, एकूण अमुक गाणी किती गायली, तर ही माहिती महत्त्वाची असतेच निसंशय. पण आपण ह्याच्या पलीकडे जाणार आहोत, कारण आपण एक संगीतकार समजून घेणार आहोत. आणि हा असा संगीतकार होता की ज्याचा ठाव भल्या भल्यांना लागला नाही. आणि अगदी चालींची वैशिष्ट्य सांगायची तर ती अनेक आहेत, पण मला असं वाटतं की आधी आपण मदन मोहनचं टेम्परामेंट किंवा त्यांची भाववृत्ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण अतिशय तरल आणि उत्कट असं म्हणू शकू आपण, अशा प्रकारची ती गाणी होती. आणि मग ऐकणाऱ्याला सुद्धा त्या भूमिकेतच जायला हवं. म्हणून मी नेहमी सांगते की आपण आपल्या आजूबाजूच्या प्रचंड कोलाहलात जगत असतो, आपला रामरगाडा चालू असतो, पण हे विसरून चालणार नाही की ह्या पलीकडे पण एक वेगळी दुनिया आहे. आणि हे जगच वेगळं आहे. ते जग आहे उत्कट भावनांचं, ते जग आहे भरजरी दुःखाचं आणि अत्यंत कोमल, अनुरागी, तरलतम भावनांचं असं हे जग आहे. आणि अशा खऱ्याखुऱ्या भावनांचा लखलखीत पण जाळत जाणारा घोट पचवण्याची तयारी असलेल्यांनाच या दुनियेत प्रवेश आहे. आणि मी म्हणते की अशा या वेड्यांच्या दुनियेचा बेताज बादशहा म्हणजे मदन मोहन. म्हणजे त्यांच्या संगीतामध्ये पूर्णपणे आपण डुबूनच जातो. अगदी अगदी. आणि ती तरलता तुमच्या मनात हवी तर तुम्हाला ते आणखीन भिडतं, हरवून जातो आपण. आणि खरंच, कारण ज्यांना मी म्हणते नेहमी की जे असे निर्विकार आहेत किंवा कोरडेपणा आहे ज्यांच्या अंगात, त्यांनी मदन मोहनच्या वाट्याला जाऊ नये. कारण ही दुनियाच वेगळी आहे. आणि कारण शब्दातून आवेग आहे. तो कसा आहे आपण आता पुढे बघणार आहोत. एक एक गाणं आपण अभ्यासणार आहोत. आत्ता जे सुरुवातीला आपण गाणं जे ऐकलं, जरासी आहट, इतकं सुंदर गाणं आपण ऐकलं की त्यातही त्याचं थोडंसं मी आता तुम्हाला एक थोडंफार विश्लेषण आपण केलं तर आपल्या लक्षात येतं की ते गाणं इतकं सुंदर का आहे. की जरासी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं ये वो तो नहीं. यात वो हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे ना, की तो आलाय का, तो तर नाही ना. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारे खुलवतात मदन मोहनजी. जरासी आहट होती है तो दिल सोचता है,
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नाही. तिन्ही वेळेला वेगवेगळं त्यांनी त्याला हायलाईट केलंय. अगदी ही समज आहे त्यात आलाप गुंफणं किंवा ते गाणं आणखीन सुंदर कसं होईल. एकूण मेलडी घराणं आम्ही ज्याला म्हणतो की स्वरमाधुर्य प्रधान घराणं, वा, ज्याची सुरुवात आपण म्हणू शकू की मोठे मोठे संगीतकार होऊन गेले. अनिल बिश्वास आहेत, गुलाम हैदर साहेब आहेत. अशा मंडळींनी हे मेलडी घराणं सुरू केलं, ज्यात स्वरांवर ठहरावाला जागा होती, हो. विविध प्रकारच्या फ्रेजेस कशा त्यात घालता येतील आणि एकूण गाणं सुंदर कसं होईल, गोड कसं होईल, याच्याकडे फार मोठं लक्ष त्या संगीतकारांचं होतं. आणि त्याच परंपरेतले मदन मोहनचे. वा, म्हणजे त्याची येण्याची चाहूल ही प्रत्येक अंतऱ्याला वेगळी आहे. अगदी वेगळी आहे, वेगळी. वा. आणि त्यात जागा किती आहेत बघा ना. कहीं ये वो तो नहीं, ह्याच्यात पुन्हा वेगळं आहे. प्रत्येक वेळेला कहीं ये वो तो नहीं याला स्पेशल ट्रीटमेंट तुम्हाला दिसेल. वा वा, हे अजब आहे नाही का? अजब आहे, कारण खूप मोठी प्रतिभा लागते या सगळ्यासाठी. आणि शब्दांना हा न्याय आहे ना दिलेला, की जे लिहिलंय की कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो, त्यात तिची भावावस्था काय आहे ती इथे तिथे याला शोधतीये. ती इतक्या प्रकारे म्हणेल, ती एकाच प्रकारे म्हणत नाही बसणार. तसं ते इमॅजिनेशन त्यांचं आहे. वा वा. मदन मोहन हे आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की खरं म्हणजे 25 जून 1924 ही त्यांची जन्मतारीख आहे. बगदाद शहरात त्यांचा जन्म झाला. वडील त्यांचे रायबहादूर चुनीलाल, जे आधी ब्रिटिशांच्या पोलीस खात्यात कमिशनर होते आणि नंतर फिल्मिस्तान कंपनीचे ते भागीदार होते. असा तो कनेक्ट, असं नातं त्यांचं फिल्म इंडस्ट्रीशी मदन मोहनजींचं होतं. अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मदन मोहन सैन्यात सुद्धा होते काही काळ, पण तिथे त्यांचा स्वाभिमानी स्वभाव आणि तो कडक सॅल्यूट करायला त्यांनी नकार दिला, अशा काही कथा आहेत, किस्से आहेत. आणि मग त्यांनी तो रामरामच ठोकला, जे आपल्यासाठी फार चांगलं झालं, कारण एक संगीतकार म्हणून जे काही त्यांनी योगदान दिलंय ते करू शकले नसते ते अन्यथा. आणि मग लखनौ रेडिओमध्ये हिंदी विभागात ते प्रमुख असताना त्यांना दिग्गजांचा सहवास लाभला. बेगम अख्तर, तलत मेहमूद, जयदेव, मजाज लखनवी अशा दिग्गजांच्या सहवासात त्यांची सांगीतिक जाणीव जी आहे, उत्तम काव्याची समज आहे, पारख आहे, याला एक समृद्धता येत गेली. इतक्या मोठ्या कलाकारांच्या सहवासात ते होते. आणि मग हा रंग जो आहे, बेगम अख्तर साहेबांच्या गझला आहेत, हा रंग त्यांचा पुढे सुद्धा उमटलेला अर्थातच दिसतो, त्यांच्या संगीतामध्ये दिसून येतं. आणि असं त्यांचं ते वातावरण, पोषक वातावरण, मग त्या वातावरणातच त्यांची प्रतिभा फुलत गेली. आणि मग गुलाम हैदर साहेबांच्या एका सिनेमासाठी एक डुएट गायलं लताबाईंबरोबर. अच्छा. हा, पहिलं एक डुएट त्यांनी गायलेलं आहे, पिंजडे में बुलबुल बोले असं त्याचे शब्द होते. पण ते गाणं बहीण भावाचं होतं. आणि योगायोग बघा की आयुष्यात पुढे नातंही दोघांचं बहीण भावाचंच नातं त्यांनी निभावलं जन्मभर. लताबाई राखी बांधायच्या त्यांना. पण त्याच्यात गंमतही झाली की तिथे त्यांची मैत्री झाली आणि मी पहिला माझा सिनेमा असेल तेव्हा तुम्ही गा असं मदन भैयांनी सांगितलं. त्याला बाई हो पण म्हणाल्या. पण काहीतरी गैरसमज झाले. कोणीतरी त्यांना सांगितलं की तो लाडावलेला मुलगा आहे मोठ्या वडिलांचा, तर काहीतरी झालं आणि बाई नाही गायल्या. पण नंतर आखेचं जे संगीत आहे त्यात लताबाई नाही आहेत. पण नंतर बाईंच्याही कानावर कदाचित आखेची गाणी गेली असतील आणि मग तो गैरसमजही विरून गेला. आणि मग जो काही त्या दोघांनी इतिहास घडवला तो हिंदी चित्रपटसृष्टीत कुणालाही तो वगळता येणार नाही. तो जो काही अध्याय आहे, लता, मदन मोहन आणि एकूण मदन मोहनजींची कारकीर्द, तुम्ही हिंदी चित्रपट संगीताचा इतिहास त्याशिवाय लिहूच शकत नाही, असं काम आहे. म्हणजे एक समृद्ध दालन, अगदी मोठं समृद्ध दालन आहे. आपलं भाग्य आहे की अशा संगीतकारांचं गाणं आपण ऐकतो. आणि आजही आजच्या तारखेला म्हणजे बघा, ती 50, 51, 52 मधली गाणी आहेत लताबाईंची, ती आजही तितक्याच उत्कटतेने आपण ऐकतो आहोत. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की आखे सिनेमातलं त्यांचं पहिलं गाणं, आणि ते मीना कपूर गायलं होतं मला वाटतं. आपण ते गाणं ऐकूया, त्यातून तुमच्या एक लक्षात येईल. म्हणजे आपण आता आज अभ्यास करतोय थोडा म्हणून हे सांगते की मदन मोहनजींनी सुद्धा जी आता रचना दिली आहे, मोरी अटरिया पे, हे त्या काळातल्या संगीताचा त्यांच्यावर असलेलाही प्रभाव त्यात दिसतो. अच्छा. की त्या काळात जे आधी संगीतकार होते, हुस्नलाल भगतराम आहेत किंवा बाकीचे, तर तो रंग नूरजहानच्या गाण्यांचा, शमशाद बेगमच्या गाण्यांचा,
तो कुठेतरी त्यात डोकावतो आणि मग त्यांनाही ते स्वतः सापडत गेलेले दिसतात की नाही मी काय करतोय वेगळं. आणि जेव्हा लता स्वर त्यांच्या हातात आला तेव्हाच त्यांचं काम आणखीन वेगळं आहे. संगीतकार म्हणून मदन मोहन यांचा पहिला सिनेमा. पण मग लता पर्व जे सुरू झालं, लता मदन मोहन, ते कसं झालं, म्हणजे त्यांची भेट कधी झाली? त्यानंतर लताबाई त्यांच्याकडे गायलेल्या आहेत आणि मदहोश, बागी, अनहोनी, धुन असे जे सिनेमे नंतर आलेत त्यात लताबाई गायल्या आहेत आणि अतिशय सुंदर आणि वेगळ्या रचना आहेत त्या. सावरी सुरत मन भाई रे पिया, अरमानो ने ली अंगडाई. आता हे गाणं बाईंच्या आवाजात तुम्ही जरूर ऐका. किंवा प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते. ती प्रतिभा, त्याची चमक त्या गाण्यांमध्ये त्या काळातही दिसते की लताबाईंच्या आवाजातला दर्द ओळखून कंपोज केलाय. वा. प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते. त्यात ते आर्जव आहे, दो दिन तो रहे होते. त्या रहेवरची जी जागा आहे ना, प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते, हम प्रेम के सागर में एक साथ बहे होते. मेरे पिया से कोई जाके कह दे, जीवन का सहारा तेरी याद है. या गाण्यात कोई वरची जी तान आहे ती खास लताबाईंसाठी बांधली आहे आणि तो कोई हा शब्द अधिक ठळक करण्यासाठी ती येते. मेरे पिया से कोई जाके कह दे, जीवन का सहारा तेरी याद है. तो जाके कह दे पण किती वेगळा आहे बघा. कोई मध्ये कळतं की कोणीतरी जा, त्याला सांगा. आणि जा हा शब्द पण कसा हायलाइट केलाय. मेरे पिया से कोई जाके कह दे, जीवन का सहारा तेरी याद है. इथे हे समीकरण स्थापित होण्याला सुरुवात झाली की लता आणि मदन मोहन हे काहीतरी छान घडतंय. मला अनेक जण विचारतात की मदन मोहनच्या संगीतातून लता मंगेशकरांना वजा केलं तर काय उरतं. तेव्हा मला असं नेहमी वाटतं की असं करायचंच का मुळात करावं, तेच खरंच आहे. म्हणजे हा करंटा प्रश्न आहे असं मला वाटतं की असं का करायचं. आणि मग मी उलट विचारते की आपण लता मंगेशकरांच्या एकूण कारकिर्दीतून मदन मोहन वजा करू शकतो का. त्याचं उत्तर नाही असं आहे. मग असे प्रश्नच आपण विचारू नयेत. कारण एकूण बाईंच्या कारकिर्दीत सुद्धा मदनभाई यांच्या गाण्यांचं अतिशय विलक्षण मोठं असं स्थान आहे. कारण त्यांनी जे काही गाणी दिली आहेत त्यात लताबाईंच्या गायकीत सुद्धा होत गेलेले बदल आपल्याला दिसतात. अच्छा मृदुला, ते आत्ता तुम्ही उल्लेख केलात, लताबाईंची गायकी ही संगीतकार मदन मोहन यांच्या संगीत निर्देशनामध्ये अधिकाधिक खुलत गेली. तर त्याची काही उदाहरणं, म्हणजे अर्थात एकाहून एक सुंदर गाणी आम्हाला ऐकायला मिळतील. अगदी अगदी. कारण असं आहे की स्वतः लताबाई सुद्धा सांगायच्या की संगीतकारांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. अनिल बिश्वासनी मला हे शिकवलं की उच्चार कसे करायचे, माईकचं तंत्र काय असतं, हे स्वतः लताबाईंनी सांगितलेलं आहे. जसं संगीतकारांची प्रतिभा सुद्धा बहरत गेली लताबाईंच्या सहवासात, तसं नॅचरली नैसर्गिकरित्याच लताबाईंची गायकी सुद्धा समृद्ध होत गेली. कारण त्या गायकीवर इतक्या संगीतकारांचे सुंदर संस्कार झाले. मुळात आपल्याला हे बघितलं पाहिजे की प्रत्येक संगीतकाराची भाववृत्ती वेगळी आहे. ती भाववृत्ती, टेम्परामेंट ज्याला आपण म्हणतो, ते ओळखून लता मंगेशकर गायलेले आहेत इतक्या संगीतकारांकडे. मदन मोहन हे जे काही रसायन होतं त्यात तरलतेला फार महत्त्व आहे, हे मी आधीच सांगितलं. मग ही तरलता त्यांच्या गळ्यातनं मदन मोहन साहेबांनी कशी बाहेर काढली, ती कशी जाणवून दिली आपल्याला. ती मुळात होतीच, पण तशीच रचना सुद्धा लागते ना समोर, तसं कंपोजिशन सुद्धा समोर लागतं. लताबाई आवाजाचं जे मॉड्युलेशन करायच्या, आवाजात पडदे वापरायच्या विविध, त्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण माझ्या मते, माझ्या अभ्यासात लग जा गले हे आहे. अरे वा, अतिशय सुपरहिट असं आपण म्हणू. हो, असं हे गाणं आहे लग जा गले. हो, लग जा गले या गाण्याची लोकप्रियता इतकी अफाट आहे की आजही अनेक वाद्यवृंदांमधून किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याचं प्रत्यंतर आल्याशिवाय राहणार नाही. इतक्या वर्षानंतर त्या गाण्यात काय आहे असं,
आणि लताबाईंच्या गायकीतली वैशिष्ट्य त्यात कशी आपल्या समोर येतात हे बघणं फार महत्वाचं आहे. त्याची झलक ऐकवते आणि सांगते की तुम्हाला त्यात नेमकं काय जाणवतं मला. हां. लग जा गले की फिर हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म मुलाकात हो न हो. यात लता मंगेशकरांनी आपल्या आवाजातल्या फेड इन फेड आउटचा इतका सुंदर उपयोग केलाय. लग जा गले, ज्यावरचा आवाज वेगळा आहे हा. आणि गले म्हणताना जो ले अक्षर मागे जात. हसी रात, रा वेगळा होता आणि त वेगळा आहे. म्हणजे गळ्यात सुद्धा आपल्या आवाजाचे वेगवेगळे जे लेयर्स आहेत त्याचा उपयोग ह्यात लताबाईंनी असा केलेला आहे. वा वा. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके वरचा आवाज वेगळा आहे. नसीब में ये बात हो न हो. हे अतिशय बारीक काम आहे. खरंय. आवाज कुठे पुढे आणायचा, मागे कधी न्यायचा, आणि यामुळे ती भावनिर्मिती झाली आहे. आणि बघा गंमत ह्या गाण्याची आणखीन आहे की तो ए ए ए असं जे सोडतात तिथे सुद्धा हे 3 लेयर्स दिसतात. लग जा गले. वा वा. जसं काही आपल्याला वाटते की इको इफेक्ट आहे. काही काही गाण्यांची रचनाच अशी होते की त्यात काहीतरी एक थीम आपल्याला पुन्हा पुन्हा येताना दिसते. या गाण्यात ना 3ची थीम आहे बघा. म्हणजे आता लग जा गले ए ए, हा. करेक्ट. त्याचे जे पीसेस आहेत आपण आता गाणं ऐकणार आहोत तेही बारकाईने ऐकलेत तर असे 3चा सेट आहे त्यात. वा. लग जा गले. ही सगळ्या गाण्याभर ही थीम चालते. त्यामुळे त्या गाण्याला एक वेगळं एक रूप आलं. आणि भविष्यातली अनिश्चितता आहे की पुन्हा घडेल की नाही, पुन्हा भेटू की नाही, हो. ही हुरहुर आहे. मग त्यात कसा आवाज हवा, त्यात अगदी ठाम असा ठोस आक्रमक आवाज असून चाललाच नसता, कारण ती धून तशी आहे. हुरहुर आहे त्यात एक. होय. हुरहुर आहे, प्रेम आहे. अगदी प्रेम तर ओतप्रोत भरलेलं आहे. अगदी. आणि लताबाईंच्या सुद्धा त्यामुळे ते जे कसब त्यांचं होतं हा. त्याची कसोटी लागली आहे. आणि त्यांनी इतकं ते जीव ओतून आणि असं नेहमीप्रमाणेच म्हटलेलं आहे, पण त्यात ही वैशिष्ट्ये सगळी अशी उजळून आली आहेत. लता मंगेशकर आणि संगीतकार मदन मोहन हे एक अद्वितीय असं समीकरण अगदी हिंदी सिनेसृष्टीतलं म्हणता येईल. संगीतकार मदन मोहन यांच्या चाली या कशा कशामुळे श्रेष्ठ ठरतात? फार मोठा नेहाताई प्रश्न आहे आणि अगदी प्रबंधाचा विषय आहे हा, रिसर्चचा विषय आहे. कारण मदन मोहन एक संगीतकार म्हणून त्याआधी मला असं सांगायला आवडेल, कारण माझी अशी इच्छा आहे की श्रोत्यांनी मुळात संगीत देणं म्हणजे एकूण रचना करणं हे आधी समजून घेऊया आपण. की एखाद्या कवितेला चाल लागते, एखाद्या काव्याला चाल लागते, म्हणजे नेमकं काय होतं. तर गाणं हे एक सुंदर अशी संरचना असली पाहिजे. उत्तम चाल ही उत्तम रचना असली पाहिजे. हे फक्त एका शेजारी एक असे सूर ठेवून हे होणार नाही. म्हणजे तुम्हाला एखादा राग माहीत असला म्हणजे तुम्ही चांगली चाल बांधूच शकाल असं खरंच नाहीये. मदन मोहन ॲज अ संगीतकार आपण महान का म्हणतो, तर त्यांच्या गाण्याला ना एक सुंदर असा आकार आहे, शेप आहे. शेप आणि आकार आपण का म्हणतो त्याला, की त्यात एक सुरक्षितता आहे, ऐकणाऱ्याला बांधून ठेवण्याची क्षमता आहे. त्यांची चाल भरकटत नाही कुठे. खरंय. अतिशय घट्ट बांधणी आहे चालीची, पण घट्ट बांधणी असूनही त्यात उपज अंगाला वावे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इम्प्रोव्हायझेशन म्हणतो.
ह्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही जर एखादं गझल गायन ऐकत असाल, हा. जगजीत सिंग असतील, गुलाम अली असतील, मेहंदी हसन खान साहेब असतील, तुम्ही बघा ते किती व्हरायटी घेतात, किती खुलवतात त्यांची गझल. त्या खुलवण्याला तसा चित्रपट संगीतात वाव कमी होता. हा. जे फिक्स आहे, ठेवलेलं आहे, तेच गायचं होतं गायकांनी. पण मदन मोहन जयदेव यांच्या चालींमध्ये हा उपज भाव आहे, तिथे स्कोप ठेवलेला आहे त्यांनी. पण तशी त्यांच्या चालींमध्ये योजना केलेली असते की तिथे एखादी जागा येते आणि असतेच असते. हे व्यवच्छेदक लक्षण आहे मदन मोहनांच्या चालीचं, की त्यात एक गळ्याची परीक्षा घेणारी एक मुरकी, एक फ्रेज असणारच. वा. ती कठीणच असणार, पण त्यात इतकी ताकद आहे की त्यातनं त्या गाण्याचा भाव वरती येतो, प्रभावी होतो. म्हणजे केवळ मला कसं सुचलं बघा, किंवा हा तर लता मंगेशकरांचा गळा आहे तर मी काहीतरी देतो यांना कठीण गायला, असं नाहीये ते. त्यातून मूळ त्यांची जी निष्ठा आहे काव्याशी ती दिसते, ती उभरून येते. ते अशी कैक उदाहरणं आहेत की त्यांच्या चालीत कशा वेगळ्या जागा अशा गुंफलेल्या आहेत. एक त्यांचं जे वैशिष्ट्य आहे संगीतकार म्हणून, की एखादं अक्षर लांबवणं. बघा, आता एखादंच अक्षर किंवा शेवटचं जे अक्षर असतं गाण्याचं ते अनेक चालींमध्ये असं त्याला लांबवलेलं दिसतं. आता सुद्धा मेरे पिया से कोई मधला जो इकार होता तो लांबवला होता. नैना बरसे आपल्याला सगळ्यांचं आवडतं गाणं, त्याची रचना कशी आहे? नैना बरसे रिम झिम रिम झिम पिया तोरे आवन किया. तो आस किती लांबवला. पिया तोरे आवन किया नैना. म्हणजे एक तरी अक्षर असं असणं. मैं तो तुम संग नैन मिला के हार गई सजना, तो ना पुढे लांबवलाय. असं अनेक अशी गाणी आहेत. पण म्हणजे काव्याची अचूक समज आणि त्यात पुन्हा शैली, स्वतःची शैली आहेच त्यांची, पण ती काव्यावर कुठेही भारी होत नाही. ती अशी आक्रमक नाही की काव्य दबलंय त्याखाली, असं कधीच झालं नाही. अधिक सौंदर्य, अधिक त्याचं सौंदर्य वाढलं. मी म्हटलं तसं कठीण जागा, कारण ते सुचणंच तसं होतं. म्हणजे लताबाईंनी एका मुलाखतीत सांगितलंय की एकाच मुखड्याच्या इतक्या चाली त्यांच्याकडे असायच्या आणि इतकी व्हरायटी ते स्वतः घेऊन दाखवायचे त्यात. बर. इतक्या प्रकारे ते गाऊन दाखवायचे की म्हणे मला प्रश्न पडायचा की अहो मी त्यातली कुठली उचलू, मी कसं म्हणू. इतक्या प्रकारे तुम्ही म्हणून दाखवलं, म्हणजे ती काय प्रतिभा असेल. खरंय. इतकं सुचणं आणि त्याला पुन्हा लताबाई न्याय देणार, म्हणजे ते तो समसमा संयोग होता खऱ्या अर्थी. आता त्यांचं एक गाणं आहे, मेरी आंखों से कोई नींद लिए जाता है, दूर से प्यार का पैगाम दिए जाता है. आता त्यात कशी जागा येते, किती कठीण आहे ती जागा बघा. मेरी आँखों से कोई नींद लिए जाता है, दूर से प्यार का पैगाम. ही काय जागा आहे. खरे. म्हणजे आम्ही गाणारी माणसं तर तिथे अडकतोच आणि थांबतो. मुख्य म्हणजे की अरे बापरे, हे काय काय केलंय. तो पैगाम, कारण त्याच्याकडनं आलेला पैगाम आहे. दूर से प्यार का पैगाम दिए जाता है. तो शब्द इतका त्यामुळे खुलला, तो दबला नाही. दूर से प्यार का पैगाम दिए जाता है, मेरी आँखों से कोई नींद लिए जाता है. प्रत्येक अक्षरावर हेलकावा आहे, त्यावर काहीतरी तान आणि आलाप यातल्या मधलं काहीतरी येते. तान पण म्हणता येणार नाही तुम्हाला आणि आलाप पण नाही. म्हणजे इतकं हे व्यामिश्र असं बुद्धिवैभव आहे की आपण नतमस्तक होतो त्यापुढे. की ही मदन मोहन साहेबांची एक शैली होती की एक तरी अशी अवघड जागा असणं, त्यानंतर मी म्हटलं तसं एक तो इकार किंवा आकार लांबवणं, ही पण त्यांची एक खूप महत्वाची शैली होती. आणि शब्दांना न्याय देणारं संगीत, शब्दांना न्याय देणारं संगीत. वा. ही सगळी खासियत ही आपल्याला मदन मोहन साहेबांच्या चालींमध्ये दिसून येते. आणि म्हणूनच कंपोझर म्हणून
एक संगीतकार म्हणून त्यांचं हिंदी सिनेसृष्टीला योगदान जे आहे ते फार मोठं आहे, नाही का? खूप मोठं आहे. मी तर म्हणेन की प्रत्येक संगीतकारांनी त्यांच्या शैलीचा कसून अभ्यास केला पाहिजे. मी मराठीत सुधीर फडके यांचं नाव नेहमी घेते, किंवा आपल्याकडे खळेसाहेब, मंगेशकर, हे जसे एक मोठे संगीतकार, वसंत प्रभू होते. प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे संगीत देताना किती गोष्टी अवघड असतात ह्याचा विचार केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की मुखडा सुचतो. संगीतकाराला मुखडा पटकन सुचला समजा, तेवढ्यानी होत नाही ना. पुढचं गाणं बांधायचंय, त्याला मुखडा का म्हणता तुम्ही? मुखडा म्हणजे चेहरा. गाण्याचा चेहरा सापडला, पण गाणं पुढे अजून जन्माला यायचंय, त्याचे हातपाय आहेत, अवयव आहेत, तो उभं राहिलं पाहिजे नीट. त्यामुळे तो अंतरा, त्यामुळे अंतरा महत्वाचा आहे. आणि तिथेच खरी कसोटी असते. अनेक अशी गाणी आहेत मदन मोहनांची की ती या दृष्टीने फार त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आपल्या नेहमीच्या ऐकण्यातलं गाणं एक यूं हसरतों के दाग, सगळ्यांचं आवडतं गाणं. अगदी इतका दर्द आहे ह्या गाण्यात, तो फार महत्वाचा आहे. यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए. मी स्वतःशी बोलले, मी कुणाकडे हे माझं मन उघड करूच शकले नाही. माझ्या अनेक इच्छा आकांक्षा यांची राखरांगोळी झालेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. असा इतका खोल खिन्न भाव या गझलमध्ये आहे. आणि सुंदर आहे. शब्द इतके प्रत्ययकारी आहेत राजेंद्र कृष्ण साहेबांचे की घर से चले थे हम तो खुशी की तलाश में. प्रत्येकालाच आनंदाचा शोध घ्यायचा असतो, सुखाच्या शोधातच आपण रोज असतो. घर से तो चले थे खुशी की तलाश में, पण काय झालं? गम राह में खडे थे वोही साथ हो लिए. तेच माझे सगळे सोयरे झाले. म्हणजे आपल्याला त्या गाण्याची जी खोली आहे काव्याची ती इतकी मोठी आहे. आता ह्यात कुठे प्रॉब्लेम आला असता एक रचनाकार म्हणून, आणि तो कसा त्यांनी सोडवलाय ते बघणं फार रंजक आहे, इंटरेस्टिंग आहे. हे तुमच्यासारखा अभ्यासक आम्हाला सांगू शकतो. खूप गोष्टी लक्षात येतात आणि आपण खरोखर मी स्तिमित होते. म्हणजे मला खरोखर तेव्हा थरार अशी ती असा क्षण असतो, तो थरार तुम्ही पण अनुभवावा म्हणून हे सांगते की घर से चले थे हम तो खुशी की तलाश में. आता शेर एवढाच आहे, घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, गम राह में खडे थे वही साथ हो लिए. आता जर ही पहिली ओळ दुसऱ्यांदा घेऊन ती विशिष्ट तऱ्हेने वळवली नसती तर गम राह में खडे या ओळीला हवा तो उठावच मिळाला नसता. त्यांनी इथे इम्प्रोव्हायझेशन एलिमेंट, मी जे म्हणते उपज अंग, चाल बदलता येणं तिथल्या तिथे बघा त्यांनी काय केलं, तिथे ती लिंक मिळावी म्हणून. घर से चले थे हम तो खुशी की तलाश में. घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, खुशी की तलाश में. इथं हे त्यांनी आणून ठेवलं. खुशी की तलाश मेची चाल कशी बदलली, तेव्हा मग गम राह में याला उठाव मिळाला आणि हे एस्टॅब्लिश झालं. हे खूप अवघड आहे, असं सुचणं अवघड आहे. आपण इतक्या वेळा ऐकतो, सवयीचं झालंय म्हणून आपल्याला ते खटकत नाही. असं सुचणं आणि असं गाणं हे दोन्हीही अवघड आहे. सगळं अवघडच मामला येतो. असंच दुसरं गाणं मला आठवतंय, है इसी में प्यार किया आबरू. त्यातही तुम्हाला हा भाव दिसेल की कसं त्यांनी ते वळवलंय. मुझे गम भी उनका अजीज है कि उन्हीं की दी हुई चीज है. ही त्याची चाल मूळ. आता त्याला वळवतात ते. मुझे गम भी उनका अजीज है कि उन्हीं की दी हुई चीज है, कि उन्हीं की दी हुई चीज है. इथे लँडिंग मिळालं है सीमित. मग त्याला ती पुढे ती चाल अतिशय लॉजिक त्यात वापरलंय त्यांनी. खूप लॉजिक हे फार महत्वाचं आहे. ह्याला मी असा एक शब्द दिलाय की स्वरतर्क. हाच एक मला सुचला शब्द, ह्याला योग्य असा म्युझिकल लॉजिक आहे हे, की ऐकणाऱ्याला
हे सगळं स्मूथ वाटलं पाहिजे. हां. ही जी काही तुमची तडफड आहे, तळमळ आहे, कितीतरी करून बघितलं असेल ना त्यांनी. हे फायनल आपल्यापर्यंत येण्याआधी अगदी. त्यांनी ह्याचे कितीतरी प्रकार केले असतील. किती मोठं मानसिक द्वंद्व असेल, संघर्ष असेल क्रिएटिव्हिटी पॉईंटवर. तो संघर्ष सगळा त्यांनी त्यातलं काय बेस्ट असेल ते आपल्या पुढे आणलं आणि आपलं ऐकणं सुखद केलं. वा. तुम्हाला ऐकताना त्रास नाही होत, तुम्हाला ते बौद्धिक श्रम जाणवत नाहीत, ते सगळे त्यांनी घेतलेत. अत्यंत गोड वाटणाऱ्या अशा ह्या चाली सुलभ नाही आहेत, सुगम आहेत नक्कीच अगदी. असं म्हणता येईल. संगीतकार मदन मोहन यांच्या संगीत कलेची, यांच्या साधनेची ही वैशिष्ट्य उलगडण्यासाठी आजचा एक भाग पुरेसा नाही आहे. त्यामुळे डॉक्टर मृदुला दाढे यांना विनंती करेन की पुढच्या भागातही आम्हाला अशीच आणखी काही गाणी तुमच्याकडून समजून घ्यायला अगदी नक्की. आवडतील. आजच्या पुरते इथेच थांबूया. नमस्कार. रसिक हो, आत्ताच आपण ऐकत होता ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या कारकिर्दीवर आधारित डॉक्टर मृदुला दाढे यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.